रामदास बुवा मनसुख यांची जी वाटचाल आहे किंवा जीवनाची जी सुरुवात आहे तर क्रांतिकारक होते ते गांधीजींना जाऊन भेटले की त्यावेळेस ते नौखालीला होते की असं असं झालेलं मला काही पसंत नाहीये. आणि ते झाल्यानंतर परत भारताची फाळणी झाली 1947ला. त्यावेळेला त्यांनी गांधी टोपी घालायचं सोडून दिलं. तर तुम्ही मगाशी पण म्हणालात की बाबू गेनूंचा पण जो सहभाग होता किंवा ट्रकच्या खाली बाबू गेनू गेले, तर याच्यामध्ये त्यांच्या बरोबर रामदास बुवा पण होते. पोलिसांनी यांना पकडलं सगळ्यांना, तरी हे क्रांतिकारक असल्यामुळे हे बाजूला झाले नाही. त्याच्यात जे 10-15 जण होते त्यांना हंटरनी फोडून काढलं पोलिसांनी, पण हे 3-4 जण पुढे पडले गाडीच्या पुढे. त्यात वसंतदादांना ओढून काढलं, यांना पण ओढलं, पण हे परत उपडे पडले असे. तर त्या सार्जननी वरून लात मारली होती ती त्यांच्या पाठीवरच. तो नाल होता, तो नाल अजूनही दिसत होता, म्हणजे असेपर्यंत. शेवटी बाबू गेनू गेले. मग आता जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये बाबांचं योगदान हे खूप मोठं आहे. तर त्यांनी त्या काळी काय पावलं उचलली होती? हा जो जिजिया कर जे म्हणतात ना मुघलांच्या काळात, तसा यात्रा कर पूर्ण महाराष्ट्रात होता. आणि तो पंढरपूरला होता. म्हणजे आपल्याला पाया जरी पडायचं तरी पैसे टाकायचे मग जायचं, अशी परिस्थिती होती. गोर गरीब जो वारकरी तो काय करणार? इतक्या वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बाबांच्या आंदोलनाने त्याला वाचा फुटली. नुसती वाचा नाही फुटली तर वसंतदादा पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एकाच वेळी घोषणा केली की पूर्ण महाराष्ट्राचा तीर्थक्षेत्र कर मी आज रद्द करत आहे. आणि त्याच्यामुळे बाबांना संतवीर ही पदवी मिळाली. नमस्कार, मी श्रेया. जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या जुन्नर तालुक्याला खूप मोठा आध्यात्मिक वारसा आहे आणि वारकरी संप्रदाय म्हटलं किंवा आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं तर आपल्याला सर्वांना आठवतात ते म्हणजे संतवीर, प्रचार केसरी, हरिभक्त परायण रामदास बुवा मनसुख. आणि आज आपल्या बरोबर आहेत त्यांचे सुपुत्र जय हिंद रामदास बुवा मनसुख. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार बाबा. नमस्कार. आणि खूप खूप स्वागत करते मी जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये. तर सगळ्यात पहिलं तर मला हे विचारायचंय की रामदास बुवा मनसुख यांची जी वाटचाल आहे किंवा जीवनाची जी सुरुवात आहे, जितकं ऐकलंय तर क्रांतिकारक होते ते. आणि त्यांचं जे क्रांतिकारी आहे ते खूप मोठं आहे. तर त्याच्याबद्दल मला सांगा. बाबा पहिले म्हणजे क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळाचा धंदा करायचे. म्हणजे आमचे आजी आणि आजोबा फळे विक्री करायचे तिथे रस्त्यावरती हे करून. नंतर ते तिथून त्यांनी नंतर कॉटन ग्रीनला, म्हणजे मुंबईमध्ये तिथे पोस्ट ऑफिसच्या बाहेर बसून लोकांचे पत्र लिहून देणं, हे करणं ते करणं, म्हणजे समाजसेवाच. आणि त्या कॉटन मंदिरात ते तिथे सप्ताह करणे, हे करणे गेली 42 वर्ष त्यांनी तिथे कंटिन्यू कीर्तन केलं रामनवमीच्या दिवशी. आणि त्या रामनवमीच्या वेळेला कॉटन ग्रीन मध्ये यात्रा भरायची. म्हणजे रामाचे जे अयोध्येत भरते तशी तिथे लोक जमा व्हायची सगळी. आणि त्याच्यानंतर मग ते हे झालं त्यांचं तिथलं कार्य. पण नंतर मग स्वातंत्र्याची हे निवड सुरू झाली, आपली चळवळ सुरू झाली. त्यावेळेला ते हे वाटणं ते वाटणं, ते प्लॅम्पलेट काढलेले, हँडबिल वाटणं, हे करणं ते करणं, हे सगळं ते करत होते. आणि ते करत असताना ते सीताराम बिल्डिंग, कॉर्पोरेट मार्केटच्या बाजूला सीताराम बिल्डिंग आहे, तिथे ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचे. तर त्या प्रवचनामध्ये त्यावेळेला बाबू गेनू, ते वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री, हे सगळे एकत्र बसून त्याचं करायचे. आणि ती चळवळ एवढी मोठी झाली की बाबा त्याच्यामध्ये अगदी हे मिसळून गेल्यानंतर त्यांनी तिथे ते प्लॅम्पलेट वाटायचं. परत त्या लहान मुलांची वानर सेना तयार करायची, त्यांना घेऊन. म्हणजे लहान मुलांना त्यावेळेला मारत नव्हते, त्यामुळे ते सगळं वाटणं हे करणं त्यांचंच काम होतं. आणि ते केल्यानंतर हे घरच्या लोकांना, जे आजी त्यांच्या आईला आणि वडिलांना पटत नव्हतं. कारण काय घ्याय परत एका वेळेला गोळीबार झाला तरी, पण ती भीती काहीच नव्हती. आणि ते सगळं करत असताना ते नंतर मग सुभाषबाबूंच्या 2 सभा त्यांनी अटेंड केल्या मुंबईमध्ये. आणि एक आम्ही म्हणजे ते पोपटवाडीत राहत होते, त्या पोपटवाडीमध्ये सुभाषबाबूंची सभा होती. आणि त्यावेळेला त्यांनी जय हिंद ही घोषणा दिली होती. आणि त्या दरम्यानच माझा जन्म झाला.
त्यांच्या याच्या घोषणेवरून माझं नाव जयंत ठेवलं आणि माझी जी बहीण आहे चुलत्याची हा. मुलगी तिचं भारती नाव ठेवलं. म्हणजे इतकं त्याच्यात मिसळून गेले. महात्माजींच्या सभा, वल्लभभाईंच्या सभा, म्हणजे प्रत्येक जी सभा होती ते अटेंड करायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला हे म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्या आधी नौखालीला जे झालं हत्याकांड झालं, त्या हत्याकांडाचा त्यांच्यावर भयंकर हे परिणाम झाला. मग त्यांनी तो विचार केला की असं होतं, ते गांधीजींना जाऊन भेटले की त्यावेळेस ते नौखालीला होते की असं असं झालेलं मला काही पसंत नाहीये. आणि ते झाल्यानंतर परत भारताची फाळणी झाली 1947ला. त्यावेळेला त्यांनी गांधी टोपी घालायचं सोडून दिलं, काँग्रेसच सोडून दिली की ही चूक झालेली आहे. आता त्यावेळेला ते म्हणत होते गांधीची झालेली चूक आहे, कार्यकर्त्यांची झालेली नाहीये, नेत्यांची चूक झालेली आहे. कारण कार्यकर्ते सगळेच हे झाले. आणि हे झाल्यानंतर त्याच्यानंतर 42 साली 1942ला विदेशी मालाची होळी करायचं ठरलं. त्यात बाबू गेनू, वसंतदादा हे सगळी मंडळी होती. तर तुम्ही मगाशी पण म्हणालात की बाबू गेनूंचा पण जो सहभाग होता किंवा ट्रकच्या खाली बाबू गेनू गेले, तर याच्यामध्ये त्यांच्या बरोबर रामदास बुवा पण होते. तर हा काय प्रसंग होता? नाही, ज्या वेळेला ती कालबादेवीला तिथे बाबू गेनू चौक आहे कालबादेवीमध्ये, तिथे ती परदेशी माल म्हणजे तिथे एक मार्केट आहे, कपडा मार्केट आहे. त्या कपडा मार्केटमध्ये जो माल बाहेर येतो म्हणजे आतमध्ये होता तो जो बाहेर काढलाय लोकांनी, तर त्यावेळेला त्याची होळी केली. पोलिसांनी यांना पकडलं सगळ्यांना. तरी हे क्रांतिकारक असल्यामुळे हे बाजूला झाले नाही. त्याच्यात जे 10-15 जण होते त्यांना हंटरनी फोडून काढलं पोलिसांनी. पण हे 3-4 जण पुढे पडले गाडीच्या पुढे. त्यात वसंतदादांना ओढून काढलं, यांना पण ओढलं, पण हे परत उपडे पडले असे. तर त्या सार्जनी वरून लात मारली होती, ते त्यांच्या पाठीवर अशी तो नाल होता, तो नाल अजूनही दिसत होता म्हणजे असेपर्यंत. शेवटी बाबू गेनू गेले आणि गेल्यानंतर मग त्यांनी हे केलं की आता बस राजकारण बंद, जीवाचा सखा गेला, संपलं सगळं. आणि मग ते त्याच्यामध्ये म्हणजे आपले वारकरी संप्रदायामध्ये इकडं म्हणजे धार्मिक याच्यामध्ये गेले. नंतर आमचे आजोबा नारायणभाऊ मनसुख यांनी त्याला ज्ञानमय आळंदीला शिक्षणासाठी ठेवलं. अगदी माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते म्हणजे कीर्तन हे ते करायला सुरुवात झाली. आता मगाशी तुम्ही म्हणालात की राजकारण सोडलं आणि किंवा क्रांतिकारी जे काम होतं त्याच्या पलीकडे जाऊन ते वारकरी संप्रदायाकडे वळले किंवा अध्यात्माकडे वळले. पण मग अध्यात्मातलं योगदान पण बाबांचं खूप मोठं आहे, तर त्याच्याबद्दल सांगा. तिथून ते गावे आले. गावे म्हणजे मंदिरामध्ये ज्या वेळेला मंदिर तयार झालं त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरात कीर्तन, प्रवचन हे सगळं सुरू झालं. आणि ते सुरू झाल्यानंतर लोकांना गोडी वाटली. मग लहान मुलांचे वडील, आई वडील, आमच्या मुलांनी मंदिरावर जायला का हरकत आहे. आणि अशी तिथली जवळची जी मुलं जमा झाली, त्याच्यातून मग कीर्तनकार, प्रवचनकार म्हणजे पखवाजी असे लोक तयार झाले. जवळजवळ काहीतरी 100 ते 125 मुलं तयार झाली. बरोबर. आणि हेही ऐकलंय की प्रवचन किंवा दशक्रियेमध्ये जे प्रवचन करतात ती प्रथा बाबांनी सुरू केली. याच्याबद्दल सांगा. काय व्हायचं की याला जे लोक यायचे दशक्रियाला, कावळा शिवला की निघून जायचे. तर म्हटलं मग त्या ज्या ज्या कार्यासाठी जे आलेले आहेत तुम्ही, मग त्यात तुम्हाला ते हे मिळायला का हरकत आहे. मग त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, अर्धा-पाऊण तास लोकांना थांबावं लागतं. नुसतंच बसण्यापेक्षा एखादं प्रवचन जर ठेवलं लोकांनी तर त्या प्रवचनामुळे लोक समाज पण जमेल आणि त्या गेलेल्या माणसाबद्दल लोकांना हे पण वाटेल की झालं बाबांचं प्रवचन होतं. म्हणजे बाबा कोणी असो त्यावेळेला बाबाच करायचे. बरं, काही न घेता फक्त समाज जवळ आला पाहिजे, समाज तुटता कामा नये. म्हणजे कुठे ते सप्ताह झाला की वर्षभर लोक बाजूला गेली तर नाही, मग ती सगळी एकत्र यावेत म्हणून असे काही कार्यक्रम त्यांनी सुरू केले होते. तुम्ही मगाशी म्हणालात की वसंतदादा पाटील असतील किंवा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बरोबरही रामदास बुवा होते, किंवा आता जर पाहिलं तर पद्मभूषण अण्णा हजारे हेही ज्ञान मंदिरामध्ये येतात किंवा रामदास बुवांचे अनुयायी आहेत. तर तुम्ही त्यांच्या बरोबर राहिलेला आहात, तर ह्या आठवणी कशा आहेत? नाही, हे जे
म्हणजे राष्ट्रपती शिवाय परत ही सगळी मंडळी यांचे बाबांनी ज्या वेळेला ग्रंथ लिहायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांचे संदेश यायला लागले की त्यांच्याकडे त्यांची म्हणजे विनंती केली की असं असं मी तयार करतोय. तर त्यांनी मग त्यांनी त्यासाठी मंदिरासाठी ते म्हणजे ग्रंथांसाठी हे पाठवले संदेश की ठीक आहे तुम्ही जे चांगलं कार्य करता. इव्हन इंदिरा गांधींनी पाठवलेलं होतं, परत बाबांनी हे गोळवळकर गुरुजींनी पाठवलं होतं, मुंजे ना हा डॉक्टर मुंजेंनी पाठवलं होतं. ही जी सगळी मंडळी होती, शरद पवारनी पाठवलं होतं, शरद आणि हे राज्यपाल त्यावेळेचे शर्मा साहेब सर त्यांनी पण पाठवलं होतं. म्हणजे बाबांची अशी त्या सगळ्यांशी संबंध चांगले होते आणि त्यामुळं ते हे सगळं करता आलं, त्यांना मंदिर सोडवता आलं, हे केलं. तसं पाहिलं तर बाबांची कर्मभूमी ही मुंबई म्हणता येईल, कारण त्यांनी खूप वर्ष तिकडे घालवली आणि कॉटन रिंग इथे जे राम मंदिर होतं तर तिथे बाबांचं आजन्म कीर्तन झालं. तर मग हे नातं कसं होतं मुंबई कॉटन रिंग आणि राम मंदिरचं? त्या कॉटन रिंग मध्ये जिथे मार्केटमध्ये कापसाचं हे होतं, कापूस गटल्या यायच्या आणि त्या परदेशात पाठवल्या जायच्या. तर ते जे पाठवणारे लोक होते ना ते जुन्नर आंबेगाव तालुक्यातली लोक होते. त्यामुळं त्या लोकांबरोबर बाबांचा संबंध होते. तर त्यावेळेला तिथे असं त्यांचे जे सेट होते, अध्यक्ष होते काटणीचे, तर ते एक दिवस ते हे म्हणजे मंदिर व्हायच्या आधीच बाबा तिथे प्रवचन करायचे. काटुंगेला ते लोकांना लिहून द्यायचे पत्र बित्र. त्यावेळेला ते मग ते कीर्तन सेटच्या याच्यात आलं, लक्षात आलं आणि मग बाबा त्यांना भेटले. असं असेल तर ते राम भक्त होते, कोण मालक तिथले काटुंगेचे. ते म्हटले मग बाबा काय करायचं, तर बाबा म्हटले इथे एक मंदिर बांधा या लोकांसाठी. आणि ते सगळ्या लोकांनी त्याला म्हणजे एक सभा घेतली आणि त्या सभेत सगळ्या लोकांनी मागणी केली की बाबा तुम्ही सांगा की ते मंदिर बांधा. मग शेठने तिथे मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर मग ते त्या लोकांनी हे सांगितले की बाबा आता तुम्ही सगळे सप्त्याचं नियोजन तुम्हीच करा, सप्ताह कसा करायचा ते करा, आम्ही फक्त काय आर्थिक मदत असेल ती करू. आणि मग ते सप्ताहाचा एक सगळ्यात मोठा सप्ताह 15 दिवसाचा केला राम जन्मभूमीचा याचा. आणि त्या सप्ताहामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं मालकांनी काही इथून पुढे संपूर्ण जो व्यवहार आहे म्हणजे कीर्तन प्रवचन हे जे तुम्ही स्वतः ठरवायची आणि फक्त जन्माचं कीर्तन तुम्ही करायचं. म्हणजे जवळजवळ 42 ते 45 वर्ष बाबांनी ते कीर्तन केलं. तर आपल्या बरोबर आता आहेत हरिभक्त परायण प्रशांत पाबळे आणि आपण त्यांनाही काही प्रश्न विचारूयात. तर बाबांनी 1952 साली ज्ञान मंदिर उभारलं होतं. तर हे ज्ञान मंदिर उभारण्यामागे काय विचार होता त्यांचा, आणि आता 75 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या वर्षी एक मोठा सोहळाही आयोजित केलेला आहे. तर या सगळ्याबाबतच थोडक्यात माहिती द्या. ज्ञान मंदिर उभारण्यामागं प्रयोजन असं की बाबांची जी कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जन्मभूमी खिल्लारवाडी, आजची खिल्लारवाडी, सावरगाव, एकनाथवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. आणि ते व्यवसायानिमित्त मुंबईला गेले. मुंबई आता जसं सांगितलं त्यांनी की बाबू गेलो असतील, वसंतदादा पाटील असतील, या सगळ्या लोकांशी संपर्क आला. आल्यानंतर त्यांना लास्टला त्यांच्या मनाचं समाधान जर कुठं सापडलं असेल तर ते आपल्याच भागात सापडलं. आणि त्यांना नदी अशी पाहिजे होती, नदीच्या बाजूची जागा अशी पाहिजे होती, ती दक्षिण वाहिनी पाहिजे होती, ती चंद्रभागेसारखी पाहिजे होती. कारण जिथं नदी दक्षिण वाहिनी असते आणि जिथं शिवलिंग असतं त्याला काशी म्हणतात. आणि काशी हे हिंदू धर्मात अंतिम ठिकाण समजलं जातं. अशा पद्धतीने त्यांनी मिनेच्या प्रवाहापासून सुरुवातपासून त्यांनी जागा शोधायला सुरुवात केली. ती भेटली आजच्या निमदरी निमगावच्या त्या तिथे जिथं पुढच्या बाजूला रेणुका माता आहे, मागच्या बाजूला खंडोबा आहे. अशा पद्धतीने ती ज्ञान मंदिरची जागा त्यांना भेटली. त्यांनी ती जागा घेतली म्हणजे स्वतःच्या बरोबर जी प्रॉपर्टी होती मुंबईत ती त्यांनी विकली आणि काही योगदानातून त्यांनी ती जागा घेतली. बाबांचं एवढं होतं श्रेया की त्याच्यात जर कीर्तनाला कुठं गेले तर फक्त तिकीटचे पैसे घ्यायचे आणि बाकीची मनी ऑर्डर करायची. अशी 20-22 गोणी ज्ञान मंदिरला तिकिटांनी भरल्या होत्या. आणि अशा पद्धतीचं कार्य पुढच्याही समाजात चालू राहावं म्हणून बाबांनी साधे कीर्तन करणं नाही, आजच्या नामांकित कीर्तन करा. म्हणजे मोहनानंद गिरी असतील, पांडुरंग महाराज घुले असतील, माधवराव घुले असतील, अशा पद्धतीचे त्यांनी कीर्तनकार निर्माण केले. आणि इथे बाबांकडे जो शिकवायला
आजच्या भाषेत स्टाफ म्हणतो ते भीमसिंह महाराज गडकरी म्हणजे भगवान गडाचे दुसरे महंत हो. अशी लोक इथं येऊन गेली. मामासाहेब दांडेकर की ज्यांनी आळंदीची संस्था उभारली त्यांचं बाबांवर पुत्रवर प्रेम होतं. बंकट स्वामींनी त्यांना माळ घातली. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळ्या कार्यासाठी खूप पूरक होत्या. परंतु हे सर्व करण्यासाठी त्यांनी मूळ गावापासून म्हणजे जवळजवळ मूळ गावच, कारण जुन्नरची सावरगावचं जर जुनं गाव पाहिलं तर ते एवढं मूळ गाव होतं आणि तिथं त्यांनी त्या ज्ञान मंदिरची स्थापना केली फक्त आणि फक्त जुन्नर तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावे म्हणून. मग आता जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये बाबांचं योगदान हे खूप मोठं आहे. तर त्यांनी त्या काळी काय पावलं उचलली होती हा. की जुन्नरमध्ये अध्यात्म जे आहे ते रुजलं पाहिजे म्हणून काय पावलं उचलली होती? हा, अध्यात्म रुजलं पाहिजे म्हणून त्यांनी तिथं A1 क्वालिटीचे की जे महाराष्ट्रभर ज्यांना तपस्वी म्हणलं जात अशी लोक ते तिथं ज्ञान मंदिरमध्ये यायचे आणि शिकवायचे. आणि त्याच्यातून हे सगळे कीर्तनकार प्रवचनकार तयार झाले. आणि हे सगळे जे सप्ते जुन्नर तालुक्यातील जुन्नर आंबेगाव खेड किंवा मावळात खाली तुम्ही नाशिकमध्ये गेले, महाराष्ट्रभर अनेक सप्ते त्या मार्फत बाबांमार्फत चालू झाले. कारण हा जो करण्याचा हेतू होता त्यांचा शुद्ध होता. मगाशी त्यांनी सांगितल्या पद्धतीने अगदी दसरे सुद्धा की जिथं माणूस शांत बसतो तिथं अध्यात्माची गोडी लागावी, अध्यात्म तिथून जावं म्हणून बाबांनी प्रवचन सुरू केले. आज जे फोर व्हीलर घेऊन फिरतात ना कीर्तनकार लोक, हे फक्त आणि फक्त रामदास बाबांची कृपा आहे. आता यात तुला दुसरं एक सांगतो महत्वाचं, म्हणजे हा जो जिजिया कर जे म्हणतात ना मुघलांच्या काळात, तसा यात्रा कर पूर्ण महाराष्ट्रात होता आणि तो पंढरपूरला होता. म्हणजे आपल्याला पाया जरी पडायचं तरी पैसे टाकायचे मग जायचं, अशी परिस्थिती होती. गोर गरीब जो वारकरी तो काय करणार? म्हणजे इतक्या वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बाबांच्या आंदोलनाने त्याला वाचा फुटली. नुसती वाचा नाही फुटली तर वसंतदादा पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एकाच वेळी घोषणा केली की पूर्ण महाराष्ट्राचा तीर्थक्षेत्र कर मी आज रद्द करत आहेत. आणि त्याच्यामुळे बाबांना संतवीर ही पदवी मिळाली. आणि संतवीर हे वारकरी संप्रदायातील पहिले संतवीर म्हणून प्रचार केसरी रामदास बाबा मनसुख हे झाले. आणि आत्ता त्यांनी उभं केलेलं जे ज्ञान मंदिर आहे 1952 साली जे उभं केलं त्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या 75 वर्ष 23 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 याच्यात भव्य दिव्य सप्ताह होतोय. मग तो कुठल्या तालुक्याचा आहे का? नाही. जुन्नरचा नाही. तो जुन्नर आंबेगाव खेडचा नाही. तो पूर्ण महाराष्ट्राचा आहे. कारण बाबांचे भक्त परिवार महाराष्ट्रात आहे. निवृत्ती महाराज यांचं ट्रस्ट हे सगळे वारकरी असं हा बाबांचा आग्रह. ज्यांना माळा नाही त्यांना माळा घालून त्यांनी वारकरी केलं आणि अशा पद्धतीने ट्रस्ट उभं केलं. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायातली जी संत परंपरा आहे त्याचे निळोबराई संस्थान ते बाबांनी उभं केलं. त्याची दिंडी बाबांनी चालू केली. अण्णा हजारे आज प्रवचन करतात, त्यांनी त्या दिवशी सांगितलं बाबांमध्ये त्यांच्यामध्ये खूप साम्य. त्यांना ज्यावेळेस अज्ञातवासात राहायची वेळ यायची या सगळ्या मीडियापासून तर ते ज्ञान मंदिरला येऊन राहत होते. तिथं त्यांचा अभ्यास सुरू झाला. मग हा पप्पा अण्णा प्रसिद्ध झाले. ह्या सगळ्या गोष्टी असंख्य की लवितकर महाराज असेल किंवा इतर अनेक महाराज म्हणजे ज्या एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग आहे. पण आज बाबांची कृपा अशी वारकरी संप्रदायातला एक व्यक्ती नाही, वारकरी नाही, फडकरी नाही, पखवादी नाही का काय नाही, असा एकही व्यक्ती असा नाही की जो बाबांनी केलेल्या उपकारावर आज संप्रदाय पुढे चालत आहेत याचं नाकारण्याचं ताकद कोणाची नाही. ही होती संतवीर रामदास बाबा मनसुख यांची ताकद. आणि ती पण ते बाबा आपल्याला लाभले कसे त्यांनी सांगितलं. मग अशी बाबांच्या मुलांनी सांगितलं की बाबू गेनू वसंतदादा पाटील यांच्यासोबत क्रांतिकारी होतं, परंतु बाबू गेनू चाकाखाली होते. पुढचा माणूस कोण होता तर रामदास बाबा मनसुख होते. जर ते चाक थोडंसं पुढे गेलं असतं तर काय झालं असतं तर आपल्याला संतवीर पाहायला लाभले नसते. परंतु देवाची इच्छा होती की ते पुढचं कार्य व्हावं म्हणून त्यांनी ज्ञान मंदिर इथे बाल ज्ञानेश्वराच्या मूर्तीची स्थापना केली. आणि ती स्थापना करून ह्या ज्ञान मंदिराद्वारे वारकरी संप्रदायाचा जो प्रकाश आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर पसरवला. असं बाबांचं कार्य होतं. एक महत्वाची म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहेत की बाबा कीर्तनाचे पैसे घेत नव्हते. बाबा ह्या सगळ्या गोष्टी, पण बाबांवर प्रेम करणारी सुद्धा इतकी लोक होती की अगदी एसटी महामंडळाने सुद्धा मुंबईपासून ज्ञान मंदिरला डायरेक्ट फक्त बाबांसाठी गाडी चालू केली होती. इथल्या डेपो मॅनेजरला सांगून ठेवलं होतं की बाबा रात्री 12, 1, 2 वाजता यायचे. त्यावेळेस ती गाडी घ्यायची आणि ज्ञान मंदिरात त्यावेळेस पूल नव्हता तिकडे जाण्याचा. ह्या
ह्या सगळ्या गोष्टी त्या तत्कालीन लोकांनी केल्या. मग बाबांना त्यावेळेस राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, शरद पवार असतील, असे असंख्य लोक बाबांना जोडली गेली. त्यातून मोठमोठी कार्य उभी राहिली. वारकरी महामंडळ सारखं कार्य बाबांनी उभं केलं. कारण कुणी येऊन वारकरी संप्रदाय जर बोलला तर ते सहन केलं जाणार नाही. ही जी काहीतरी रचना पाहिजे होती ती बाबांनी उभी केली. त्या वारकरी मंडळाविषयी आपण सविस्तर एखाद्या दिवशी बोलू. पण आत्ता तुझ्या चॅनल मार्फत मी बाबांच्या सर्व भक्तांना, मीनाखोरेच नाही तर पूर्ण राज्याच्या सगळ्या वारकरी लोकांना सांगेल की संतवीर रामदासबाबा मनसुख यांनी ज्ञान मंदिर स्थापन केलंय. त्याचं 75 वर्ष 23 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 यावेळेस ज्ञान मंदिर येथे मोठ्या हर्षाने होत आहे. सर्वांनी त्यात योगदान द्यावं आणि सर्वांनी यावं अशी मी तुझ्या चॅनल मार्फत विनंती करतो. हो, तर नक्कीच मीही ही विनंती करते की 23 फेब्रुवारीला सर्वांनी निमदरी येथे जो भव्य दिव्य सोहळा आहे ज्ञान मंदिराचा त्याच्यासाठी या. पण मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांचं इतकं मोठं योगदान होतं वारकरी संप्रदायामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये, पण बाबांचा जो अखेर होता किंवा बाबांचा शेवटचा प्रवास हा कसा होता? बाबांचा शेवटचा प्रवास म्हणजे त्यांनी ज्ञान मंदिरच लास्टपर्यंत सोडलं नाही. त्यांच्या काळात म्हणजे त्यांच्या जाण्याच्या काळापर्यंत बाबांचं इतकं कार्य झालं होतं की लोकांची रेलचेल यायची. तर त्यावेळेस 7 मार्च 1999 साली त्यावेळेस मान्य बाळासाहेब दांगट आमदार होते. त्यावेळेस त्यांचं महापरिनिर्वाण झालं. ते आपल्याला सोडून गेले. स्वानंद सुखनिवासी झाले, ते वैकुंठवासी झाले. पण त्याच्यानंतर की जी काही रॅली निघाली, त्यांची जी अंत्ययात्रा निघाली ती सावरगाव पासून पुन्हा ज्ञान मंदिर पर्यंत, अक्षरशः इकडे जुन्नर पर्यंत, तिकडे घोडेगाव फाट्यापर्यंत, अगदी मंत्र्यांना सुद्धा जे त्यावेळचे मंत्री वगैरे आले त्यांना हेलिकॉप्टर दुसरीकडे लँड करावे लागले आणि मग त्यांना तिथं यावं लागलं. म्हणजे त्यातून तुला बाबांची पोच किंवा बाबांनी केलेलं कार्य याची ती पावती मिळेल. आणि त्याच्यानंतर बाबा गेले कधी? हा सप्ताह झाल्यानंतर लगेच पंचमी येते. तर पंचमीला बाबांची पुण्यतिथी आजही तिथे मोठ्या प्रमाणात साजरी होते. आणि ह्या पुण्यतिथीला विशेष म्हणजे बाबांना जाऊन काही वर्ष झालेत आणि आत्ता ह्या पुण्यतिथीच्या वेळी नुकतंच 75 वर्षाचा सप्ताह पण होणार आहे. आणि तिथे बाबांची त्यांच्या जे वंशज आहे त्यांनी एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली, तर त्याची स्थापना होणार आहे. तर ती पुण्यतिथी पंचमीला होते आणि दर पंचमीला तिथं लांबून म्हणजे बाबांचे जे जुने भक्त परिवारामध्ये खुळे नाना असतील, आता काही मंत्री आहेत त्यांची नावं आता घेऊ शकत नाही कारण प्रोटोकॉल परत येतो. त्याच्यानंतर अण्णा हजारे असतील किंवा काही जुनी लोक आहेत, ती त्या पंचमीच्या वेळी ते त्या पुण्यतिथीला येतात. आणि रंगपंचमी ज्याला आपण धुलिवंदन नंतर जी येते त्याला ती रंगपंचमीला बाबांची पुण्यतिथी होते. तर त्या दिवशी सुद्धा जसे अनेक लोक बाहेरून लोक येतात, तर माझी जुन्नर तालुक्यातील सर्वांना विनंती की त्या दिवशी सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात कार्यक्रम व्हावा आणि बाबांच्या ज्या स्मृती आहेत त्या अजरामर राहाव्यात. तर खरंच हा जो प्रवास आहे बाबांचा तो खूप प्रेरणादायी आहे आणि मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला की हा अनमोल प्रवास जो मला माहीत नव्हता किंवा अनेक लोकांना माहिती नसेल, कारण जुन्नरचं हे वैभव आहे जे लोकांपर्यंत पोहोचावं अशीच इच्छा आहे. आणि बाबांबद्दल इतकी अनमोल माहिती सांगितली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.